मध्ये पुन्हा एकदा वैभव आपल्या बॉलिंग मार्कवरती समोर आहे तो न्यू बॅटर आणि हा चेंडू सुद्धा मला वाटतं ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि जाईल मला वाटतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच इशारा करतायत मला वाटतं या ठिकाणी चौकार येतो. पहिला चौकार बॅट मधून केतकी संघाची जबाबदारी आपण चोख पार पाडायची आहे. पुन्हा एकदा वैभव आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता जातो एक धावेसाठी ते मिसफिल्ड होत आहे पण तो एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ते बॅटर सनिकेत आणि राज यांना धावसंख्या अजूनही आहे ती पारितोषिक लावण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि मला वाटतं हा सनिकेतच्या बॅट मधून येतोय आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. सनिकेत बॅक टू दी डगआउट बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळतो तो गोलकोट संघ या फायनल ग्रँड फायनल मध्ये आणि अपेक्षित सुरुवात नाहीये ते गोलकोट संघाकडून. त्यांच्या डगआउट मध्ये आपल्याला शांतता पाहायला मिळते तर त्याच्या उपलक्ष्य आपण पाहिलं तर केतकी संघ जल्लोष अंदाज. सुयोग कासेकर वैभव टू सुयोग न्यू बॅटर आहे आणि हा चेंडू मला वाटतं विसावेल हातामध्ये प्रयत्न होतोय त्या ठिकाणी झेल सुटतोय मिळतोय सुयोगला. या ठिकाणी अतिशय सुंदर असेल सुयोगचा जीवदान मिळतंय ते सुयोगला. संघ हाच आहे. आपण याच्या मागच्या सेमीफायनल मध्ये सुद्धा पाहिलं या संघाने 3 ओव्हर मध्ये 24 अशी अवस्था असताना पावलांचा रन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तो सुयोगसाठी आणि हा चेंडू मला वाटतं सुयोगने मारलाय काउंट कॉर्नरच्या दिशेने इथे झेल होऊ शकतो आणि उत्कृष्ट असा झेल पकडला काउंट कॉर्नरला. व्हॉट अ कॅच कॅचेस स्विंग द मॅचेस असं म्हटलं जातं आणि त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी केतकी संघाच्या हे ब्रह्मास्त्र पाहूया. दुसरा चेंडू पंचांना पार करत टाकलेला हा चेंडू तुषार यांचा आणि मात्र हा चेंडू जातोय आम्हाला मानवंदना देण्यासाठी 6 धावांसाठी जबरदस्त असा षटकार निघालाय तो मकरनच्या बॅट मधून गगनचुंबी षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 3 बडी बाद 13. तुषार बॉलिंग मागवती समोर आहे तो मकरन आणि हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता जातोय चेंडू लेग साईडला एकदा पूर्ण करतात जोपर्यंत खाली मिसफिल्ड होत आहे त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं यशस्वी झालेला आहे ते राज आणि मकरनचा चॅम्पियन कोण ठरणार आहे शेवटचा चेंडू आपल्याला सांगून जाईल सेकंड इनिंगचा. पुन्हा एकदा तुषार याच दरम्यान हा चेंडू ऑफ साईडला टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता काही कनेक्शन नाहीये बॅट आणि बॉलचं फिल्डिंग सजवलं गेलंय गलीमध्ये एक प्लेयर. पुन्हा एकदा तुषार आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि मकरंद्याला आणि मकरंदे मारलेला काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू एक धाव पूर्ण करताय दुसरी धाव घेण्याचा मला वाटतं प्रयत्न नाही झालेला. एकाच धाववरती समाधान मानावं लागतंय ते राज आणि मकरंद याला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. प्राइस लावलेलं आहे या ठिकाणी 1111 रुपयांचं असं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आणि मला वाटतं कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू या ठिकाणी झेल सुटलेला आहे या ठिकाणी आणि जीवदान मिळतंय ते राज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणि हा चेंडू पुढचा आणि अवांतर धाव म्हणून घोषित करतायत पंच. काहीसा लेंथ मध्ये नक्कीच वाट पाहूयात पंच काय म्हणतायत ते. आपण सहकार्य करायचंय. पुन्हा एकदा बॉलर परेश आपल्या षटकाची चुपचा जिंकतो आणि हा चेंडू मला वाटतं दिलाय आउट ऑफ द पार्क फॉर सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलकोट संघाला ज्याची आवश्यकता होती तो 6 येतोय आणि घेऊन जातोय धावसंख्येला 23 वर. तिसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. आपल्या संघाची धुरा सांभाळताना दिसत आहे ते राज आणि हा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट सेकंड मॅक्सिमम इन अ रो बाय राज आणि सेकंड मॅक्सिमम इन अ रो ठोकला तो राज आणि उत्कृष्ट बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला फायनल ग्रँड. महागडं षटक सरते ते परेशचा चेंडू आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू परेशचा चेंडू समोर आहे तो आणि हा चेंडू दिलस्कूप मारून या ठिकाणी पोहोचवला आउट ऑफ द पार्क फॉर व्हॉट अ शॉट. नजाकत भरा शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो परेश याच्या बॅट मधून राज याच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33. आता मात्र गिअर चेंज केला ह्या दोन्ही बंधूंनी आपल्या संघाची जबाबदारी घेतली स्वतःच्या खांद्यावरती. दुसरा संघासाठी पुन्हा एकदा तुषार यांचा मारा चेंडू सीमारेषेवर अडवण्याचा प्रयत्न सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्यात यशस्वी झाले. 7 चेंडू 8 चेंडू
जातोय हवेमध्ये, चेंडू खाली फिल्डर ऋषी आणि ऋषीने मात्र कोणती चूक न करता झेल बाद झालेला आहे तो राज राज काशीकर. बॅक टू द पॅव्हिलियन येतोय. या ठिकाणी झेल उत्कृष्टसा टिपलाय तो ऋषी केतकी संघाकडून 38. राज 25 धावांवरती आउट झालेला आहे. पहिली धाव घेतोय तो शुभम आणि धावांत तुषार यांचा पुढचा चेंडू सामना करतात ते मकरंद. गोलकोट संघाकडून पाहूयात कशा पद्धतीने सामना करतोय तुषार यांचा. तुषार यांचा हा चेंडू आणि मारण्याचा लॉ कॉर्नरला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मला वाटतं या ठिकाणी यशस्वी होईल का ते पाहण्यासाठी. आणि हे काय होतंय या ठिकाणी रनआउट होतं या ठिकाणी मकरंद. काही कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही आपल्याला या ठिकाणी मकरंद आणि शुभम मध्ये. आणि हा झटका लागतोय तो गोलकोट संघाला मकरंदच्या स्वरूपात. संघासाठी शेवटच्या षटकामध्ये अल्पेश शुभम साठी हा चेंडू आणि हा चेंडू मारलाय शुभमने. मला वाटतं पाहूयात काय होतंय. आणि उत्कृष्ट असा झेल टिपला या ठिकाणी केतकी संघाकडून बाद होतोय. शुभम चेक केलं जात या ठिकाणी चेक केलं जात आहे. लाईनमन आहेत सहकार्य करायचं सर्वांनी. दोन्ही संघाला विनंती आहे कृपया. काय निर्णय आहे बाद. या ठिकाणी उत्कृष्ट झेल टिपलाय तो केतकी संघाकडून शुभम याचा. आणि नाराज आहे शुभम येतोय बॅक टू द पॅव्हिलियन. सीमारक्षक आहेत त्यांनी आपली कामगिरी चोख पार पाडायची. आपण अलर्ट राहायचंय याच दरम्यान. आणि हा चेंडू मला वाटतं पुन्हा एकदा झेल बाद होऊ शकतो. काय होतंय या ठिकाणी काय बिघडतंय. आता मात्र साथ गोलकोट संघासोबत नाहीये ती आहे केतकी संघाला अवघ्या 40 धावांवरती. इथं मात्र हॅट्रिकची संधी आहे ती प्रणेश याला. पाहूया लगातार 2 चेंडू 2 विकेट. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचे हार्दिक स्वागत. याच दरम्यान हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं निर्धाव चेंडू जातो या ठिकाणी समोर आहे तो. आणि हा चेंडू मला वाटतं मारला जातोय आउट ऑफ द पार्क फॉर सिक्सर. ज्याची आवश्यकता होती तो 6 येतोय या ठिकाणी. प्रणेशांचा हा चेंडू आणि काहीसा समजत नाहीये. चेंडू वाईटची दाद मागितली जाते परंतु पंचांचा निर्णय काय येतोय ते पाहणं अपेक्षित. आणि पंच या ठिकाणी निर्धाव चेंडू म्हणून घोषित करतायत. आणि हा शेवटचा चेंडू पाहूयात. आणि हा सुद्धा चेंडू मारण्याच्या नादामध्ये निर्धाव जातोय. मला वाटतं विकेट या ठिकाणी पतन होत आहे. 46 रन असं निर्धारित 5 षटकांमध्ये धावा अर्जित केल्या त्या गोलकोट संघाने. 47 टू विन असं टार्गेट सेट केलं या ग्रँड फिनाले मध्ये. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. ओके सामना स्टार्ट. राज काशेकर पहिला चेंडू सामन्याचा इशारा आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. चेंडू जातो चौकारासाठी. चौकाराने खाता ओपन होतोय. अकाउंट ओपन होतोय. बिनबाद 4. राज काशेकर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती राष्ट्रवर विकेट मारा. पायाचा चेंडू उठवण्याचा प्रयत्न आणि तो चेंडूची सांगता टप्प्याची सांगता कव्हरच्या ठिकाणी चेंडूचा प्रवास पाहायला मिळतो. एकदम पूर्ण होतोय. सुंदर तसे पाहायला मिळतोय. एक धावांची समुद्र सज्ज आहे. रायडर ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे. परिस्थिती तयार. सहज चेंडू उठवला. चेंडू हवेत आहे. चेंडूच्या पाठीमागे फिल्डर आहे. चेंडू निघून जातो का पाहायचा आहे. मात्र सुंदर थ्रो आहे. रन विकेट 2 धावा पूर्ण करत आहे. 2 धाव्याने संघाची धाव संख्या 7 पर्यंत जाऊन पोहोचते. मार्क होते राज काशेकर. अलाउन द कार्पेट फटका साधवण्याचा प्रयत्न मात्र धाव होत नाहीये. अपील फेटाळून लावला जातो. अशा रीतीने षटक संपतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या बिनगडी बाद 7. घेत आहोत मात्र स्ट्राईक बॅटर आहे. पाहूया कशा प्रकारे समाचार घेतोय. डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू जातोय. अवंत धाव्याने संघाची धाव संख्या 8. इथे मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पायातला चेंडू फटका सजवला. चेंडू जातो फटका सामना करण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू पट्ट्यामध्ये येत आहे. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेला. एकदा तो पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याची संधी आहे का. आणि बघता 2 धावा पूर्ण केला तर सहजरित्या 2 धाव्याने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 16. लॉस ऑफ नो लॉस. पंचांना मात्र पार करतो. पाहूया
सुंदर आणि फटका फसला चेंडू हवेत आहे चेंडू खाली फिरणार आहे आणि चेंडूला मिळतो हवेत विराम ऋषी मिंडे अशी खेळी संपुष्टात सोळा ही धावसंख्या गुणफलकावरती पायातला चेंडू सहजरित्या पायंगलीच्या दिशेला चेंडू वळवलाय आणि एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा करतोय स्वतःचा खाता ओपन करतोय संघाच्या खात्यामध्ये एक धाव जमा होते पुन्हा एकदा सुंदर प्रहार चेंडू हवे चेंडू लगेच राम डीजे सामना करण्यासाठी 17 धावसंख्या गुणफलकावरती खराब चेंडू असेल हा पाहूया त्यांचा शोर मारा पाहूया त्याला कधी स्ट्राईक मिळते ती पायातला चेंडू लांब कार्पेटने पट्टा सजवण्याचा प्रयत्न होतोय एका धावेवरती समाधान एका धावेने संघाची धावसंख्या 19 11 चेंडू आणि 28 धावा प्रत्येक 15 झाले जबरदस्त असा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी 17 चेंडू आणि 24 धावांची गरज अखेर दाबून खाली क्रीडा समितीचं आणि पुन्हा एकदा दोन हल्ला करण्याचा प्रयत्न चेंडू जातो सीमारेषेजवळ आणि हलवण्याचा सुंदर असा प्रयत्न झालेला आहे मात्र सुंदर असा सेटअप आपल्याला पाहायला मिळतो खूप धावा घेण्यात यशस्वी झाली धडकन वाजवणारा हा सामना असणार आहे राज अतिशय टिचू असा मारा करण्याचा प्रयत्न समोर मारला चेंडू चेंडू मात्र हरवण्याचा यशस्वी प्रयत्न शिवम यांच्याकडून कोणतीही चूक केली नाही शिवम यांनी एक धाव घेण्यात यशस्वी झाला होऊया दीपक यांची रणनीती कशी असणार चौथा चेंडू राजाचा आणि मात्र सुंदर असा खेळण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर टाळ्या झाल्या पाहिजे सुंदर असा प्रयत्न होता राज यांचा परंतु पाहायला म्हणजे राजाच्याकडून पुन्हा एकदा जोरदार हल्ला प्रति हल्ला केला तो तेजस्वीने एक धाव चोरटी घेतलेली आहे एक धाव समाधान मानावं लागलं तेजस्वीला धाव संख्या पुन्हा एकदा जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न आणि मात्र कोणती चूक केली नाही क्षेत्ररक्षकाने झेल बाद झालेला तो मात्र प्रत्येक बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही सफल होतोय नेता सांगितलं पाहायला मिळतं बॅटची येत लागते झेल घेण्याची गरज होती मात्र जरी डाय टाकला असते तरी झेल झाला असता प्रत्येक देण्यासाठी तेजस सरकार मैदानामध्ये सुंदर प्रहार चेंडू हवे चेंडू जातो सीमारेषा पार टकनी षटकार पुन्हा कवच्या ठिकाणी चेंडूचा प्रवास पाहायला मिळतो पुन्हा काही दुसरीही धाव पूर्ण केली जाते दोन धावा पूर्ण केल्या जातात पायातला चेंडू उठवला हवे चेंडू आहे चेंडू खाली फिरणार आहे पाहूया काय होतं पूर्ण करायची संधी आहे थांबण्याचा इशारा आहे कव्हर नाही आणि कव्हरचा मात्र फायदा सुद्धा उठवत नाही एक धाव अल्पशा खोला त्याची मार पडते तुम्हाला हवे चेंडू आहे चेंडू खाली फिरणार आहे पाहूया काय होतं आणि झेल सुटतो मात्र झेल सुरू झालेला आहे झेल मात्र आणि झेल सुटल्याच्या नंतर मात्र जिवंत मिळतं चेंडू धरतीला दाब होतो 37 इथं मात्र विकेट बाबा करण्यासाठी तिच्या सुंदर प्रहार चेंडू हवे चेंडू पाक आणि थांबवा स्लो लेनचा चेंडू पाहूया काय होतं ते गणिता
सुंदर आणि पाहूया धन्यवाद. इथं मात्र 25व्या रौप्यवर्षी वर्षाचा विजय संघ ठरलेला तो साई विजय क्रिकेट संघ रोलकोट विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघामध्ये तुरुंब असं युद्ध आपल्याला पाहायला मिळतं, परंतु शेवटच्या क्षणात बाजी मारलेली होती साई विजय क्रिकेट संघ. जोरदार टाळ्या उद्या त्या उपविजेत्या संघासाठी. जोरदार टाळ्या. सातत्याने अंतिम फेरीत येणारा एसपी संघ याच्या क्रीडा समितीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. विनंती आहे की आपण चेक द्यायचा आहे. नवीन चेक देऊन यांना विनंती आहे की आपण तो विजेत्याचा जो चषक आहे तो द्यायचा आहे. तो उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण जोरदार टाळ्या द्यायच्या विजेत्या गोलकोट संघासाठी. गोलकोट संघाने